वर्ल्ड हार्ट डे च्या निमित्ताने आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर कार्तिक भोसले, कार्डिओलॉजिस्ट, PCMC पुणे येथून. डॉक्टर, बरेच लोक हार्ट फेलियर हा शब्द ऐकतात आणि घाबरतात. तुम्ही सोप्या शब्दात समजावून सांगू शकाल का हार्ट फेलियर म्हणजे नेमकं काय आणि त्याची सामान्य लक्षणे कोणती आहेत ज्याकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे? जसं की आपल्याला माहित आहे, हार्टचं हे काम ब्लड रिसीव्ह करणे आणि त्याला प्रत्येक अवयवाला इनफ प्रेशर मध्ये पंप करणे, जेणेकरून आपल्या शरीरातले जेवढे अवयव आहेत त्यांना ऑक्सिजन किंवा न्यूट्रिएंट्स ॲडिक्वेट अमाऊंट मध्ये भेटावे. जर हे काम कुठेही अडथळा येत असेल, जसे की आयदर ब्लड रिसीव्ह करण्यासाठी किंवा ब्लड पंप करण्यासाठी, तर त्याला हार्ट फेल्युअर असं म्हणलं जातं. हार्ट फेल्युअर आपण त्रास तर नाही हे जाणण्यासाठी काही लक्षणांकडे लक्ष दिलं जातं, जसं की दम लागणे, थकवा जाणवणे, झोपल्यावरती जास्त दम लागणे, उठून बसावं लागणे, किंवा काही वेळा पायावर किंवा हातावरती पोटावरती सूज येणे, किंवा कधी कधी चक्कर येणे किंवा फेंट होणे, ही लक्षणं हार्ट फेल्युअर मध्ये दिसून येतात. डॉक्टर, हार्ट फेल्युअरवर उपचार करता येतात का आणि ते अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी लोकांनी काय करायला हवे? सगळ्यात पहिलं आपल्याला हार्ट फेल्युअर पासूनच वाचायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला हेल्दी डाएट, रेग्युलर एक्सरसाइज केलंच पाहिजे. पण तरीही कोणाला अगर हार्ट अटॅक येऊन गेलाय, हार्ट कमजोर झालेला आहे किंवा फेल्युअर झालेला आहे, तर त्या लोकांनी नियमित औषधं घेणे, रेग्युलर फॉलोअप ठेवणे, पाण्याचं आणि सॉल्टचं इंटेक कमीत कमी ठेवणे आणि जे की एक्सरसाइज किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत ते ऍडवाइज केल्याप्रमाणे करणे, जेणेकरून त्यांना एक नॉर्मल आणि एक गुड क्वालिटी लाईफ जगता येऊ शकतो. एमक्युर फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे सार्वजनिक हितासाठी जारी केले आहे. यातील मजकूर वैद्यकीय सल्ला म्हणून विचारात घेऊ नये आणि कोणत्याही शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.